नमस्कार. आज बनवलेले आहेत आपण खूप वेगळ्या प्रकारचे बोंड. हे बोंड एवढे क्रिस्पी आणि कुरकुरीत आहेत ना, की तुम्ही पाहू शकता त्याचा आवाज बघा कसा कुरकुरीत येत आहे. आणि आता बघा क्रिस्पीनेस त्याचा एवढा क्रिस्पीनेस आहे ना, की पाहिल्या खावासा वाटणार आहे. आणि हा आपण ना बेसन पीठ वापरून बनवलेला आहे, ना गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, ना मैदा. तरीही हा एवढा क्रिस्पी झालेला आहे आणि चवीला म्हणाल तर इतका अप्रतिम लागतो ना. तर चला आता आपण कृतीला सुरुवात केलेली आहे. तर त्या अगोदर मी एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आपण आता सुरू केलेली आहे कृती. तर मी 1 वाटी तांदूळ जे आहेत ना ते 4 ते 5 तासांसाठी भिजवून घेतले होते. तर हे तांदूळ आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे. एकदम फाईन पेस्ट करायची त्याची. आता आपण मिडियम आकाराचे 3 बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याची पण बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आता आपण हे दोन्हीही मिश्रण एकत्र करून घेत आहेत एका भांड्यामध्ये. आणि याच्यामध्ये आता आपण एकदम बारीक कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अख्खे जिरे टाकायचे, मिरेपूड टाकायची, मीठ टाकायचे आणि हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून हे पीठ आपल्याला चांगले 5 ते 6 मिनिटांपर्यंत हातानंच फेटून घ्यायचे. जेवढं हे पीठ आपण फेटून घेऊ ना तर तेवढं आपल्या ह्या पिठाला फ्लफीनेस येतो आणि आपले जे बोंड आहेत त्याला क्रिस्पीनेस पण येतो. वरच्या साईडनं एकदम क्रिस्पीनेस आणि मध्ये एकदम स्पंज बनतात हे. तर आता आपण त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करण्यासाठी थोडंसं वरतून पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला ते सोडताना तेलामध्ये व्यवस्थित सोडता आलं पाहिजे. तर हे 7 ते 8 मिनिटांपर्यंत मी चांगलं फेटून घेतलेलं आहे पीठ. एकदम फ्लफी झालेलं आहे हे पीठ आपलं. तर आता आपण साईडला एका गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पुरेसं तेल घातलेलं आहे आणि तेल तापलं की आता आपण हे तेलामध्ये सोडून घेणार आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज कशा वाटत आहेत ते कमेंट करून सांगत जा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक पण करत जा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करत जा. तर आता आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आपण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. 5 ते 6 मिनिटांपर्यंत चांगलं फेटून झालं की आता आपण हे तळून घेणार आहे. आणि सोडताना जे ह्याचे बोंड आहेत ना ते छोटे छोटे सोडायचे. आपले रेग्युलरचे जे भजे आहेत ना त्यापेक्षा थोडासा आकार छोटा करायचा, म्हणजे हे फुल्यानंतर जे आहे ना याचा आकार खूप मोठा होतो. आणि ह्या बोंडांचा कलर जो आहे ना आपल्या रेग्युलरच्या भज्यांसारखा न येता थोडासा असा गोल्डन कलर दिसतो आणि म्हणजे थोडासा पांढरट गोल्डन. तर खूपच छान दिसतो दिसायलासुद्धा कलर. आणि चव म्हणाल तर खरंच खूप अप्रतिम चव लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तेलात टाकल्या लगेच हलवायचं नाही, थोडंसं 2 मिनटापर्यंत थांबायचं, म्हणजे ते तेलात सेट होतात आणि तेलाच्या वरती तरंगले की मग आपल्याला हलवायला सोपं जातं. आणि मग झाऱ्यानं जर चिकटलेले असेल तर ते वेगवेगळे करून घ्यायचे. आणि मस्त कुरकुरीत थोडासा आवाज यायला लागला तेलामध्ये की आपण त्याला काढून घेणार आहे. कलर ह्याचा थोडासा पांढरटच दिसतो. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. आणि जेव्हा मुलं घरी येतात ना तर तेव्हा त्यांना खायला काहीतरी लागतं शाळेतून घरी आले की, मग तशा वेळेला आपण जर असं काही बनवून खायला दिलं ना की मुलांना खूपच आवडीचा पदार्थ आहे हा. तर आपले हे तळून झालेले आहेत. आता आपण तेलामध्ये दुसरी बॅच सोडलेली आहे. आणि हे बोंड शक्यतोवर टोमॅटो आणि कांद्याची चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता. खूपच झटपट होणारी आहे. फक्त तुम्ही तांदूळ जर अगोदर भिजवून ठेवलेले असतील ना तर काहीच वेळ लागत नाही आणि तळायला तर एकदम पटकन तळून निघतात. तर आता बघा ह्याचा क्रिस्पीनेस किती छान झालेला आहे. तर आणखीनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर भेटूया आपण आता अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.